सर्वांना नमस्कार. मी गगन रहांगडाले. आपला माणूस फाउंडेशनतर्फे येणाऱ्या 25 जानेवारी 2026ला अवधूत नगर नंबर 2मध्ये प्रभाग 34 इथे एक भव्य दिव्य असा एक कार्यक्रम घेत आहे, ज्यामध्ये आत्ताच निवडून आलेले आपले प्रभाग 34मधले 4ही नगरसेवक नवनिर्वाचित आणि त्यांचा सत्कार तसेच एक रंगारंग कार्यक्रम घेतो आहे. या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की या माध्यमातून आमच्या वस्तीमध्ये आजपर्यंत जे काही कामं आहेत लोकांचे ते झालेले नाही आहे आणि जे कामं करायचे आहे त्या संदर्भात त्यांना दाखवण्याकरिता आम्ही माननीय मोहनभाऊ मते आणि आमचे नवनिर्वाचित सगळे 4ही नगरसेवक यांना या कार्यक्रमाला आम्ही बोलवत आहे. तसेच प्रभाग 34मधला आमचा अवधूत नगर नंबर 2 हा असा एक पीडित एरिया आहे की ज्यामध्ये आजपर्यंत कोणीच इथे प्रॉपरली लक्ष दिलं नाही, ज्यामुळे इथले सगळे कामं आमचे रखडलेले आहेत. एक उद्देश हाच आहे की हे कामं लवकरात लवकर झाले पाहिजे आणि लोकांची अपेक्षा ही आहे की जे कामं आतापर्यंत सगळ्या एरियामध्ये प्रॉपरली होऊन राहिले आमच्याच एरियामध्ये का बरं होत नाही आहे, या उद्देशाने सर्वांनी मला म्हटलं आणि मी हा कार्यक्रम फक्त आमच्या लोकांसाठी घेतो आहे. यामध्ये माझा काही वैयक्तिक उद्देश नाही. तसेच रंगारंग कार्यक्रममध्ये आपल्या लाडके पद्मश्री सुरेश वाडकर साहेब येणार आहे. त्यानंतर राहुल नंदनवार इव्हेंट्स म्हणून एक ग्रुप आहे, ज्यांचा म्युझिकल ग्रुप आहे, डान्स ग्रुप आहे, तो कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर इथे काही खेळ होणार आहे, जिथे गिव्ह अँड टेकचं कॉम्पिटिशन चालणार आहे. रंगारंग कार्यक्रममध्ये आमचे जे आपला माणूस फाउंडेशन आहे त्याची जी वेबसाईट आहे त्याचं एक लॉन्चिंग पण आहे छोटीशी आणि मेंबरशिप ड्राईव्ह पण आम्ही करणार आहे. तसेच भारतीय जनता पक्षावर आणि आमच्या लाडक्या मोहनभाऊवर विश्वास ठेवून आमच्या वस्तीतले जवळपास 150 ते 200 कार्यकर्ते हे या भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश त्या दिवशी करणार आहे. तर अशा प्रकारचा एक मोठा प्रोग्राम आम्ही इथे घेणार आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून यावे आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. 5-5 वर्ष आपले सगळे नगरसेवक असतात आणि 4 नगरसेवक असल्यामुळे त्यांना सगळे प्रभाग वाटून दिलेले आहे. कोणाला माहीतच नाही पडत का एक्झॅक्ट कोणता नगरसेवकाला कोणत्या प्रभागामधलं कोणता एरिया दिलेला आहे. तर या माध्यमातून 4ही नगरसेवकांना एका जागेवर आणण्याचा माझा मानस आहे आणि 4ही नगरसेवकांना म्हणजे त्यांची त्या एरियाची ओळख पण होईल आणि नवीन एरिया आहे असं वाटते त्यांना. त्या एरियात ते कधी आले नाही. आता मागच्या 5-7 वर्षापासून तर मी इथे आहे. फक्त 4 पैकी कोणी 1 किंवा 2 नगरसेवकच फोनवर त्यांनी कामं केले तर केले. पण माझ्या मते 2014 नंतर आतापर्यंत या माझ्या एरियातल्या या रोडवर सिंगल डांबरसुद्धा पडलेला नाही आहे. नाल्याची भिंत माझी पेंडिंग पडलेली आहे. लोकांच्या घरामध्ये पूर्ण पाणी घुसतं. इथले 40-50 जेवढी घरं आहे हे सगळे पाण्यामध्ये राहतात 15-15 दिवस. त्याच्यामुळे माझी फक्त एकच म्हणजे माझं मानसच हा आहे की फक्त त्यांना इथे बोलवणे, त्यांचा सत्कार करण्याचा हेतू म्हणजे असा आहे की त्यांना माझा एरिया दाखवणे. प्लस 5 वर्ष त्यांनी प्रत्येक महिन्याला एकदा तरी या माझ्या वस्तीमध्ये व्हिजिट देणे आणि आमचे छोटे मोठे काम आहे. लोकांची जास्त अपेक्षा नाही आहे, छोट्या मोठ्या अपेक्षा आहे ज्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे. आणि मोहनभाऊ येतातच, बट मोहनभाऊंनी पण आमचा एरिया आतापर्यंत बघितलेला नाही आहे. म्हणून म्हणजे मोहनभाऊंना पण एक विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावे आणि आमचा हा एरिया बघावे की हाही तुमच्या दक्षिण नागपूरचा एक छोटासा भाग आहे.